नमस्कार, गुड मॉर्निंग, सुप्रभात. मित्रांनो, मी सचिन कार्लेकर आणि माझ्या एक्सप्लोर विथ कार्लेकर या चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. मित्रांनो, मागच्या भागात आपण पाहिलं की मी चारधाम यात्रेसाठी पुण्याहून दिल्लीला पोचलो. दिल्ली इथून हजरत निजामुद्दीन रेल्वे स्थानकावर आलो आणि मग तिथून एका बसमध्ये बसून मी सर्वप्रथम हरिद्वार येथे पोचलो. हरिद्वार येथे पोचल्यानंतर सर्वात आधी हर की पौडी येथे जाऊन गंगा स्नान केले आणि त्यानंतर तिथं घाटावर होणाऱ्या सुंदर अशा गंगा आरती सोहळ्यात सामील झालो. हरिद्वारमधनं खऱ्या अर्थानं आमच्या यात्रेला आता सुरुवात होती. हरिद्वारमध्ये रात्री मुक्काम केला आणि मग दुसऱ्या दिवशी सकाळी आम्ही देहरादून मार्गे बारकोट या ठिकाणी जाण्यासाठी निघालो. दिवसभर प्रवास करून रात्री बारकोटच्या अलीकडे नागाव येथे आम्ही मुक्काम केला. मित्रांनो, आणि पहाटे 2 वाजता उठून आम्ही यमुनोत्री यात्रेसाठी निघालो. पहाटे 2 वाजता निघाल्यानंतर सकाळी 6 वाजता आम्ही यमुनोत्री धाम येथे पोचलो आणि मग इथून 6 किलोमीटर चालून मी सर्वप्रथम यमुनोत्री धाम येथे दर्शनासाठी गेलो. अत्यंत सुंदर असं दर्शन लाभलं, पण यमुनोत्रीचं प्रदूषण बघून मात्र मन खिन्न झालं होतं. परतीच्या प्रवासात पाऊस आला, पावसात भिजलो आणि मग अशा पद्धतीनं काल रात्री पुन्हा बारकोट इथल्या आमच्या या हॉटेलमध्ये पोचलो. मित्रांनो, यात्रेचा माझा हा 4था दिवस आहे आणि या 4थ्या दिवसाच्या यात्रेमध्ये माझा प्रवास होणार आहे तो बारकोट ते उत्तर काशी आणि हे अंतर साधारण 100 किलोमीटरचं आहे, ज्यासाठी 5 ते 6 तास लागू शकतात. म्हणून आज सकाळी इथंच गरमागरम ब्रेकफास्ट केला. ब्रेकफास्ट झाल्यानंतर सर्वात महत्त्वाचं काम म्हणजे गाडीपाशी बॅगा आणून देणं आणि आता या सर्व बॅगा आमचे ड्रायव्हर गाडीच्या टपावरती चढवत आहेत. रोज 22 जणांच्या या बॅगा चढवणं उतरवणं एक मोठं दिव्य असतं. या मधल्या वेळात मी माझ्या हॉटेलच्या जवळ असलेल्या ग्रामदैवताच्या मंदिरात पोचलो. मित्रांनो, ही उत्तराखंड देवभूमी आहे आणि इथली एक प्रथा आहे की प्रवासाला निघण्यापूर्वी ग्रामदैवताचे आशीर्वाद घ्यायचे आणि त्याप्रमाणे इथं आलो, देवाला नमस्कार केला, सांगितलं की बाबा आमचा हा प्रवास सगळा निर्विघ्नपणे पार पडू दे आणि मग गाडीत बसून जयकारा दिला आणि पुढच्या प्रवासासाठी निघालो. मित्रांनो, बारकोट ते उत्तर काशी 100 किलोमीटरचं अंतर, पण प्रवास मात्र 5 ते 7 तासाचा होऊ शकतो. हे सगळं अवलंबून आहे इथल्या निसर्गावरती आणि इथं होणाऱ्या भूस्खलन आणि रस्त्यांच्या परिस्थितीवरती. आम्ही जेव्हा प्रवासाला सुरुवात केली तेव्हा वाटेत बऱ्याच ठिकाणी रस्त्याच्या रुंदीकरणाची कामं सुरू होती. काही ठिकाणी झालेल्या भूस्खलनाचा जो राडारोड आहे तो साफ करण्याचं काम सुरू होतं आणि अशा प्रकारे आम्ही पुढे सरकत होतो. उत्तराखंडमध्ये ही छोटी छोटी गावं आपल्याला प्रवासात लागतात. बारकोट सोडल्यानंतर आम्ही अशा छोट्या छोट्या गावांमधनं प्रवास करत होतो. इथे एक गोष्ट आपल्याला प्रामुख्यानं जाणवते ते म्हणजे आता हा पर्यटनाचा हंगाम आहे आणि इथं तुफान गर्दी आहे. सगळीकडं आपल्याला रस्त्यांवरती गाड्या दिसतात उभ्या राहिलेल्या आणि मग अशा या छोट्या चिंचोळा रस्त्यांमधनं उभ्या असलेल्या गाड्यांच्या जागांमधनं आपल्याला आपली वाट काढत पुढं सरकायचं आहे. आमच्या गाडीचा जो चालक होता एक तरुण पोरगा होता. अगदी 20शीतला हा मुलगा असेल. याचं नाव गौरव. पण या प्रदेशातून गाडी चालवण्याचा त्याला चांगलाच अनुभव होता आणि तो अत्यंत सफाईदारपणे गाडी इथनं बाहेर काढत होता. गावामागून गावं येत होती आणि अशा या छोट्या गावांमधनं, या छोट्या रस्त्यांमधनं मार्ग काढत आमचा प्रवास सुरू होता. थोड्या वेळानं मात्र गावाचा आता हा भाग संपला आणि आमची गाडी डोंगराच्या दिशेनं धावायला लागली. म्हणजे आता इथून खडी चढाई सुरू झाली आणि घाटांच्या रस्त्यांना सुरुवात झाली आणि मग मानवी वस्ती संपल्यानंतर आपल्याला चारी बाजूला झाडी आणि डोंगर हेच दृश्य दिसतं. आता प्रवास सुरू होतोय तो नागमोडी वळणांच्या या रस्त्यांवरनं आणि असा आपल्याला बराच मोठा प्रवास अशा प्रकारच्या रस्त्यांवरनं करायचा आहे. जशी गाडी पुढं सरकायला लागते, डाव्या बाजूची दरी उंची वाढायला लागते आणि मग खाली असलेली गावं ही छोटी छोटी होत जातात. उंच उंच हे वृक्ष आणि त्याच्यामधनं हा जो कळलेला रस्ता आहे, अशा या सुंदर प्रवासाचं फोटो काढण्याचा मोह कुणाला होणार नाही. माझे सहप्रवासी देखील माझ्यासारख्याच कॅमेऱ्यात हा प्रत्येक क्षण टिपण्याचा प्रयत्न करत होते. या प्रवासात अनेक वेळा घाट चढत होतो आणि उतरतही होतो.
असा हा चढ उताराचा हा प्रवास आमचा सुरू होता. मित्रांनो, अशा या घाटाचा बऱ्याचदा प्रवाशांना त्रासही होत होता आणि मग काही जणांना मळमळतंय, डोकं दुखतंय या तक्रारी सुरू झाल्या आणि म्हणून बऱ्याच प्रवाशांनी गाडी काही क्षण थांबवण्याची विनंती केली. पण मित्रांनो, हा सगळा घाटातला रस्ता आहे. रस्ते मुळातच अरुंद आहेत आणि अशा ठिकाणी गाडी थांबवायला जागा मिळणं देखील मुश्किल असतं. तरी देखील आमच्या चालकानं एके ठिकाणी व्यवस्थित गाडी कडेला घेतली आणि मग सर्व प्रवासी गाडीतनं उतरले. गाडी जिथं उभी केली होती तिथून काही फरलांग अंतरावरती हे असे खाण्याचे स्टॉल पण होते. त्यामुळं ज्यांना त्रास होत होता त्यांनी असे लिंबू सरबत आणि इथले स्थानिक जे काय सरबत आहेत त्याचा आस्वाद घेतला. एक अर्धा तास आमचा या सगळ्यामध्ये मोडला. आमच्या मागं पण बऱ्याच गाड्या येऊन थांबलेल्या होत्या. थोडा वेळ इथं विश्रांती घेतल्यानंतर मग आम्ही पुढच्या प्रवासाला निघालो. मंडळी, आत्ता ज्या भागातून मी प्रवास करतोय हा प्रदेश 2023च्या नोव्हेंबरमध्ये संपूर्ण जगाच्या पटलावरती अचानक याचं नाव आलं होतं. त्या भागाचं नाव आहे धारसू. तारीख होती 12 नोव्हेंबर 2023. संपूर्ण देश दिवाळीच्या तयारीत होता आणि त्या संध्याकाळी एक बातमी धडकली ज्यामध्ये असं सांगण्यात आलं होतं की दारसू इथं एका बोगद्याचं काम सुरू असताना बोगदा आतून धसलाय आणि या बोगद्यामध्ये 41 कामगार अडकलेत. ही बातमी वाऱ्यासारखी जगभर पसरली. मला खात्री आहे की भारतातल्या प्रत्येकानं या 41 कामगारांच्या सुटकेसाठी प्रार्थना केली असेल तेव्हा, कारण पुढचे 17 दिवस या दारसूच्या बातमीकडे सगळ्यांचं लक्ष होतं आणि 17 दिवसानंतर जगभरातल्या तज्ज्ञांचा सल्ला घेऊन त्यांची मदत घेऊन शेवटी या कामगारांना सुखरूप बाहेर काढण्यात आलं. सर्व कामगार सुखरूप बाहेर आले हे समजल्यानंतर खऱ्या अर्थानं या देशानं दिवाळी साजरी केली. अशा या सुप्रसिद्ध दारसू बोगद्याच्या जवळून प्रवास करत असताना हा संपूर्ण घटनाक्रम पुन्हा एकदा डोळ्यासमोर आला. दारसू गाव आपण ओलांडून पुढे गेल्यावरती एक अत्यंत प्राचीन आणि प्रसिद्ध असं श्री कपिलेश्वर महादेव मंदिर आपल्याला वाटेत लागतं. मित्रांनो, मी तुम्हाला म्हणालो तसं पर्यटनाचा हंगाम आत्ता सर्वोच्च शिखरावर होता. त्यामुळं प्रचंड गर्दी होती. तुम्ही कोणत्याही मंदिरात कोणत्याही ठिकाणी जावा, तुम्हाला पर्यटकांची गर्दीही दिसणारच आहे. मग अशा परिस्थितीत श्री कपिलेश्वराला बाहेरूनच नमस्कार केला आणि मंदिरात न जाता आम्ही पुन्हा पुढे म्हणजे उत्तरकाशीकडे जाण्याचा निर्णय घेतला. याच प्रवासाच्या दरम्यान उत्तराखंडाच्या जंगलांमध्ये लागलेला वणवा देखील आम्हाला पाहता आला. काही किलोमीटर पुढे गेलो आणि मग अचानक आमच्या सर्व गाड्यांचा ताफा वाटेत थांबवण्यात आला. बाहेर आम्ही विचारणा केली तेव्हा कळलं की भूस्खलन होत आहे आणि त्यासाठी रस्त्याच्या दुतर्फा वाहतूक थांबवण्यात आली आहे. भूस्खलनाबाबत बऱ्याचदा बातम्यांमध्ये बघितलं होतं, ऐकलं होतं. पहिल्यांदाच स्वतः प्रत्यक्ष हे डोळ्यांना अनुभवत होतो. हा पण एक वेगळाच थरारक अनुभव होता. साधारण एक अर्धा तास आम्ही असं थांबलो आणि मग त्यानंतर वाहतूक दोन्हीकडची खुली करण्यात आली. लगेचच सर्वजण पटापट गाडीत आले, बसले आणि मग आम्ही पुढं जाण्यासाठी मार्गस्थ झालो. दुपारचे आता 12-12:15 वाजले होते आणि मग काही अंतर पुढे गेल्यावरती आमच्या चालकानं गाडी एका पेट्रोल पंपवरती थांबवली, कारण आता गाडीत इंधन भरणं गरजेचं होतं. आम्ही इंधन भरण्यासाठी जिथे थांबलो तिथून उत्तरकाशी अवघ्या 21 किलोमीटर अंतरावर होते. म्हणजे पुढच्या 1 तासात आम्ही उत्तरकाशीत दाखल होणं अपेक्षित होतं. आणि घडलं देखील तसंच. पुढच्या 1 तासात म्हणजे साधारण दुपारी 1:30च्या सुमारास आम्ही उत्तरकाशीच्या अलीकडे 6 किलोमीटर अंतरावर असलेल्या मताली या गावी पोचलो. आमचा मुक्काम या गावात असलेल्या सत्तम पॅराडाईज या हॉटेलमध्ये होणार आहे. आणि मग गुजराती परंपरेनुसार दुपारचं जेवण हे हॉटेलात न करता सगळ्यांकडं असलेलं जे खाण्याचे जे पुढे होते ते सगळे काढले. आपल्याकडे जसं आपण भेळभत्ता म्हणतो तसा एक छोटासा कार्यक्रम भेळभत्त्याचा करण्यात आला आणि दुपारचं जेवण हे अशा पद्धतीनं सर्वांनी आम्ही एकत्र बसून केलं. संध्याकाळी 4:30-5 वाजता आम्ही पुन्हा गाडीत बसलो आणि उत्तरकाशीमध्ये असलेल्या श्री काशी विश्वनाथ मंदिराच्या दर्शनासाठी निघालो.
तुम्हाला सुरुवातीला मी सांगितलं तसं आमच्या राहण्याच्या ठिकाणापासून उत्तरकाशी हे गाव साधारण 6 किलोमीटर अंतरावरती होतं आणि त्यासाठी आम्हाला आमच्या बसनं जाणं गरजेचं होतं. मित्रांनो, उत्तरकाशी शहरामध्ये प्रवेश करण्यापूर्वी आपल्याला असा एक बोगदा लागतो आणि हा बोगदा ओलांडून आपण उत्तरकाशीच्या भागात प्रवेश करतो. आम्ही देखील हा बोगदा ओलांडून पलीकडे आलो. उत्तरकाशीमध्ये असलेल्या पार्किंगमध्ये गाडी उभी केली आणि मंदिराकडे जाण्यासाठी निघालो. तुफान पाऊस पडणार आहे, राडा होणार आहे. मित्रांनो, भागीरथी नदीच्या तीरावर वसलेलं उत्तरकाशीमधलं हे जे काशी विश्वनाथ मंदिर आहे हे अत्यंत प्राचीन आहे. हिमालयात असलेल्या काही प्राचीन मंदिरांपैकी हे एक मंदिर मानलं जातं. या मंदिराची स्थापना साक्षात परशुरामांनी केली आहे आणि तसा उल्लेख स्कंद पुराणातल्या केदारखंडात आढळतो. मंदिराच्या गाभाऱ्यात असलेलं जे शिवलिंग आहे ते छोटं आहे. 56 ते 57 सेंटीमीटर उंची असलेलं हे शिवलिंग आहे आणि शिवलिंग थोडंसं दक्षिण दिशेला कलंडलेलं आहे आणि त्याच्या संदर्भात असं सांगितलं जातं की मार्कंडेय ऋषींनी मृत्यूची देवता म्हणजे यमराजापासून आपलं रक्षण करण्यासाठी इथं आश्रय घेतला होता. त्यांनी इथल्या मंदिरातल्या या गर्भगृहात शिवलिंगाला घट्ट मिठी मारली होती आणि भगवान शंकराला प्रार्थना केली होती. भगवान शंकर मार्कंडेय ऋषींची प्रार्थना ऐकून प्रसन्न झाले आणि त्यांनी यमराजाला मार्कंडेय ऋषींना नेण्यापासून परावृत्त केले. मार्कंडेय ऋषींनी मारलेल्या घट्ट मिठीमुळे हे शिवलिंग थोडं दक्षिणेकडे कलंडलेलं दिसतं. श्री काशी विश्वनाथ मंदिराच्या अगदी समोरच आपल्याला हे शक्तिस्थळ पाहायला मिळतं. इथं मा दुर्गेचं एक छोटंसं मंदिर आहे आणि या मंदिरात एक अतिभव्य असा मोठा त्रिशूळ आपल्याला पाहायला मिळतो. अशी मान्यता आहे की मा दुर्गेनं महिषासुराचा वध करताना किंवा त्याच्याशी जेव्हा युद्ध झालं त्यावेळेस या त्रिशूळाचा वापर केला होता. त्याचसोबत या त्रिशूळ जेवढा आत्ता बाहेर आहे याच्या तिप्पट तो जमिनीखाली आहे. आणि अशा प्रकारे उत्तरकाशीमधल्या श्री काशी विश्वनाथ मंदिराचं हे सुंदर दर्शन घेऊन पुन्हा आम्ही आमच्या पार्किंगकडे आलो. मित्रांनो, उद्या पहाटे लवकर आम्ही गंगोत्री धामकडे निघणार आहोत आणि तत्पूर्वी उत्तरकाशीच्या बाजारातनं थोडी खरेदी करण्यासाठी बाजारात आम्ही फिरलो. मी आणि आंगणे साहेबांनी उत्तराखंडी या टोप्या विकत घेतल्या. उत्तराखंडची एक आठवण असावी म्हणून ही खरेदी केली. पण ही खरेदी सगळ्यांनाच इतकी आवडली की प्रत्येकाने ही टोपी घालून फोटो काढायचा हट्ट धरला आणि मग अशातच आमचा गंगोत्रीच्या किनाऱ्यावरती एक फोटो सेशन झालं ज्यामध्ये साधारण अर्धा ते पाऊण तास मोडला. आणि मग हा फोटोशूट संपवून आम्ही आमच्या हॉटेलकडे परतण्याचा निर्णय घेतला. हॉटेलवर परतताच आमच्या ग्रुपमधल्या तरुणांनी भागीरथी नदीच्या तीरावरती जायचा निर्णय घेतला. हॉटेलमधनं एक भांडं घेतलं, वाटेतनं सरपण गोळा केलं आणि या मंडळींनी इथं चक्क मॅगी पार्टीचं आयोजन केलं. अफलातून असा हा एक अनुभव होता. आणि या मॅगी पार्टीमध्ये हे स्थानिक पण सहभागी झाले होते. आणि अशा पद्धतीनं आजचा बारकोट ते उत्तरकाशीचा प्रवास आमचा समाप्त झाला. रात्री लगेचच जेवण केलं कारण आम्हाला आता पहाटे उठून गंगोत्री धामकडे जायचं आहे. आणि ठरल्याप्रमाणे पहाटे 2:30 वाजता सर्वजण आवरून गाडीत येऊन बसले. उत्तरकाशी ते गंगोत्री हा प्रवास 100 किलोमीटरचा आहे आणि जाऊन येऊन 200 किलोमीटरचा हा प्रवास 8 तासाचा होणार आहे आमचा. आमच्या हॉटेलमधनं निघालो. उत्तरकाशी ओलांडून पुढे आल्यावरती सर्व गाड्यांना थांबवण्यात आलं कारण इथं पण एक चेकपोस्ट होता जिथं सर्व गाड्यांची कागदपत्र, यात्रेकरूंचे कागदपत्र तपासण्यात आले. आणि मग पहाटे 4 वाजता इथला दरवाजा उघडण्यात आला आणि मग सर्व भाविकांच्या गाड्या या गंगोत्री धामकडे जाण्यासाठी निघाल्या. काल रात्री या परिसरात झालेल्या पावसाच्या खुणा सर्वत्र दिसत होत्या. पहाटेची वेळ होती, अंधुक असा हा प्रकाश होता आणि अशात आम्ही हा प्रवास करायला सुरुवात केली होती. मित्रांनो, या प्रवासात रोज आम्ही आमच्या जागा बदलत होतो जेणेकरून एकाच ठिकाणी बसून कुणाला कुठली अडचण किंवा त्रास होऊ नये. आज मी मधल्या जागेत बसलो होतो त्यामुळे मला बाहेरचं शूटिंग मात्र करता येत नव्हतं. मित्रांनो, काल उत्तरकाशीमध्ये भागीरथी नदीच्या तीरावर उभं राहिलो होतो तेव्हा याच नदीचं पात्र भव्य आणि प्रवाह अत्यंत शांत होता.
पण जसं आम्ही गंगोत्रीकडे आता जायला लागलोय तसं हिमालयातनं खाली येताना हीच भागीरथी नदी आता एका वेगळ्या रुद्र स्वरूपात वाटायला लागलेली. त्याचसोबत या नदीच्या पात्राचा आकार देखील कधी कधी बदलत होता. कधी कधी अत्यंत छोटी वाटणारी ही नदी पुढं गेल्यावरती याचं भव्य पण कोरडं पडलेलं मोठं नदीपात्र पाहून आश्चर्य वाटत होतं. मित्रांनो, इथं आपल्याला भागीरथी नदीचा प्रवाह छोटा जाणवतोय, पण पात्र मात्र भव्य आहे. यावरनं अंदाज येऊ शकतो की भर पावसाळ्यात जेव्हा ही नदी पूर्ण क्षमतेनं वाहते त्यावेळेस तिचं केवढं मोठं रुद्र आणि विराट असं स्वरूप असेल. मित्रांनो, पहाटेची वेळ होती. अजूनही उजाडलेलं नव्हतं. बाहेर पाऊस पडत होता आणि अशातच आमच्या या गाड्या गंगोत्री धामकडे कूच करत होत्या. वाटेत रस्ते खराब होते. काही ठिकाणी आम्हाला अत्यंत सावधपणे गाडी चालवायला लागत होती आणि आमच्या पाठीमागं अशा या गाड्यांच्या रांगा लागलेल्या होत्या. मित्रांनो, हिमालयाच्या पर्वतरांगांमधनं अशा वातावरणात प्रवास करण्याचा एक वेगळाच थरारक अनुभव आहे बरं का. कारण बघा ना, पहाटेची वेळ आहे, अंधुक असं प्रकाश आहे, बाहेर पाऊस पडतोय, त्यामुळं गाडीच्या काचा पूर्ण बंद कराव्या लागतात. AC लावता येत नाही कारण घाटातनं प्रवास करतोय. अशा वेळेस काचांवरती धुकं साठते आणि मग अशा परिस्थितीत बाहेर असलेल्या रस्त्याचा अंदाज घ्यायचा आहे, खड्ड्यांचा अंदाज घ्यायचा आहे आणि आपली गाडी इथून अत्यंत सावधपणे बाहेर काढायची आहे. मित्रांनो, ह्या संपूर्ण मार्गावरती असलेल्या जेवढ्या गाड्या आहेत त्या सर्व चालकांची ही एक व्यथा आहे. आणि मित्रांनो, अशा प्रकारे सकाळी 7:45 वाजता गंगोत्री धामच्या इथं आम्ही पोचलो. गंगोत्री धामच्या अलीकडे 2 किलोमीटरवरती मोठ्या वाहनांना थांबवण्यात आलं होतं, कारण प्रचंड गर्दी होती आणि आतमध्ये जाण्यासाठी जागा नव्हती. म्हणून मोठ्या वाहनांना 2 किलोमीटर अलीकडे थांबवलं. आम्ही इथं उतरलो आणि मग इथून चालत जायला निघालो. अंगात रेनकोट होता, पायात CTRचे शूज होते, त्यामुळं अत्यंत व्यवस्थितपणे गंगोत्री धामच्या प्रवेशद्वारापाशी आम्ही पोहोचलो. मित्रांनो, आत्ता इथं तापमान -3°C आहे. त्यात पाऊस पडतोय आणि हा सगळा भन्नाट असा हा अनुभव आहे. मित्रांनो, अशा प्रकारे चालत चालत मी गंगोत्री धामच्या मुख्य प्रवेशद्वारापाशी आलो आणि इथून आता खऱ्या अर्थानं गंगोत्री धाममध्ये आपण प्रवेश केला आहे. मित्रांनो, इथून सर्वप्रथम आपल्याला एका सेंटरपाशी यायचं आहे, जिथं आपण आपले 4 धामचे जे पास काढलेले आहेत ते दाखवायचे. त्याच्यावर असलेल्या QR कोडला स्कॅन करून आपण इथं आल्याची नोंद होते आणि मग आपण पुढे मंदिराकडे जायला निघतो. वाटेत दुतर्फा आपल्याला दोन्हीकडं अशी ही सुंदर पूजा साहित्य विक्री करणारी आणि प्रसाद विक्री करणारी असंख्य दुकानं दिसतात. मित्रांनो, इथं जो माहिती फलक आहे त्याच्यावरती दिलेल्या माहितीप्रमाणे ज्यांना गंगोत्री ट्रेक करायचं आहे, म्हणजे जे गोमुख आहे तिथं जायचं असेल तर त्यांना इथून 18 किलोमीटर चालत जाऊन ह्या पर्वतरांगांच्या पलीकडं असलेल्या ग्लेशियरपाशी जायचं आहे, जिथं गंगेचं मुख्य मूळ उगमस्थान आहे, ज्याला गोमुख म्हणतात. आज मात्र आपण इथं असलेलं जे मंदिर आहे गंगोत्री धाम तिथं आलो आहे आणि गंगोत्री धाममध्ये येऊन आपण आता हे दर्शन घेणार आहोत. तत्पूर्वी इथं असलेल्या एका जागेत आम्ही दोघांनी आमचे बूट काढले आणि मग या दर्शनाच्या रांगेत जाण्यासाठी उभं राहिलो. मित्रांनो, सकाळचे 8:30 पावणे 9 वाजलेत आणि इथं दर्शनासाठी भव्य अशी मोठी रांग लागलेली होती. वरनं पाऊस पडत होता, पण एक गोष्ट चांगली होती की अंगात सर्वांच्या रेनकोट होते, छत्र्या होत्या, त्यामुळे भिजण्याची भीती नव्हती. पण गारठा मात्र प्रचंड जाणवत होता. बूट काढल्यामुळं पाय मात्र गारठलेले होते आणि खरं सांगू का सुन्न पडलेले होते. दर्शनाची रांग लांब असल्यामुळं किंवा मोठी रांग असल्यामुळं मला दर्शनासाठी अर्धा ते पाऊण तास लागला. पण पाऊण तास थांबल्यानंतर मात्र दर्शन अत्यंत सुंदर असं लाभलं. गंगोत्रीचं दर्शन घेतलं आणि मग बाहेर आलो.
मित्रांनो, मंदिरातनं दर्शन घेऊन बाहेर पडलो आणि मग नदीच्या तीरावरती गेलो. इथं देखील प्रचंड अशी ही गर्दी होती. आणि पुन्हा माझे बूट जिथं काढले होते त्या ठिकाणी आलो. बूट ज्या ठिकाणी काढले होते तिथं आल्यावरती एक सुखद धक्का लागला. बूट चोरीला गेले. -3 टेम्परेचर आहे आणि आपण केदारनाथ ट्रेक करायचं. बघूया कसं जमतंय. महादेवाची इच्छा असेल तर आणू आणि तर आणू. मित्रांनो, नवीन बूट चोरीला गेलेत, ते देखील हिमालयाच्या अशा वातावरणात जिथं त्याची मला जास्त गरज होती. पण एक क्षण थोडं दुःख झालं. दुसऱ्या क्षणाला असं वाटलं की कदाचित देवानं माझ्यापेक्षा जास्त गरजवंताला ते बूट दिलेत. हा विचार आला आणि मनाला एक शांतता मिळाली. आता खरी काळजी होती ती उद्याचा होणारा केदारनाथचा ट्रेक. आणि केदारनाथच्या ट्रेकमध्ये मला कदाचित अनवाणी जावं लागेल की काय, ही एक काळजी होती. कारण केदारनाथ परिसरामध्ये प्रचंड प्रमाणात बर्फवृष्टी झाल्याचं मला सांगण्यात आलं होतं. गर्दी बघा, गर्दी. मी पाय गारटलेत पूर्ण. माझी बस कुठं आहे ते बघायला पाहिजे. सॉक्स घेतलेत, आता सॉक्स तरी घालता येतील मला. पण बस लांब आहे कारण इथं जवळपास नसणार आहे कुठं. परतीचा प्रवास मात्र मला खूप चालायला लागला कारण आमच्या बसवाल्याला गाडी लावायला जागा मिळाली नव्हती आणि त्यानं साधारण 5 किलोमीटर पुढं जाऊन गाडी लावली होती. अनवाणी 5 किलोमीटर चालून पाय मात्र आता पूर्णपणे गारठलेले होते. आणि शेवटी एकदाचा कसाबसा मी गाडीत जाऊन पोचलो. माझ्या गाडीतले काही तरुण मंडळी रेनकोट न घेताच गेले होते. ते देखील भिजले होते. गाडीत येऊन त्यांनी कपडे बदलले होते आणि ते प्रचंड गारठलेले होते. आणि मग गाडीत येऊन बसलो. इतर जे सहप्रवासी जे यायचे होते त्यांची वाट बघत आम्ही बसलो. आणि मग थोड्या वेळानं सर्व प्रवासी आल्यानंतर आम्ही पुढच्या प्रवासाला जाण्यासाठी निघालो. मित्रांनो, अशा प्रकारे माझा हा गंगोत्री धामचा प्रवास पूर्ण झाला. 4 धाम यात्रेपैकी 2 धाम, यमुनोत्री धाम आणि गंगोत्री धाम मी पूर्ण केलेत. आणि उद्या आम्ही निघणार आहोत ते केदारनाथ धामच्या यात्रेसाठी. मित्रांनो, आत्तापर्यंत मी केलेला प्रवास त्याची माहिती दिलेली आहे. आपल्याला जर हा प्रवास ही माहिती आवडली असेल तर माझ्या या चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. आणि आता भेटूया केदारनाथ यात्रेच्या प्रवासामध्ये. तोपर्यंत सुखी राहा, आनंदी राहा. धन्यवाद.